पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांविरोधात लष्करानं मोठी कारवाई केली आहे। पुलवामा आणि शोपियान सोबतच कुलगाम मधील दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत। तब्बल 5हून अधिक दहशतवाद्यांची 7 घरं ही उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। दहशतवादी एहसान शेख आणि शाहिदचं घर स्फोट करून उडवण्यात आलं, तर काल दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुडीचं त्राल आणि बिजबिहाड मधलं घर स्फोट करून उडवण्यात आलं। दृश्य आपण पाहतोय। आज 2 ठिकाणी कारवाई करण्यात आली, काल 2 ठिकाणी कारवाई करण्यात आली। एकूण 5 दहशतवाद्यांची एकूण 7 घरं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत। पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर सरकार आणि यंत्रणा ॲक्शन मोडवर आलेली आहे। 5 दहशतवाद्यांची 7 घरं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत। कुठं ही घरं उडवून लावण्यात आली, तर कुठं जेसीबी आणि बुलडोझरच्या सहाय्यानं घरं जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत। स्फोटक करून घरं उडवून लावण्यात आली, तर काही ठिकाणी जेसीबी आणि बुलडोझरच्या सहाय्यानं घर थेट जमीनदोस्त करण्यात आलेले आहे। 5 वेगवेगळ्या दहशतवाद्यांची 7 वेगवेगळी घरं ही जमीनदोस्त करण्यात आली आहेत। दहशतवाद्यांची 7 घरं उद्ध्वस्त करण्यात आली। शोपियान, कुलगाम, पुलवामा जिल्ह्यात धडक कारवाई करण्यात आली। एलईटी कमांडर शाहिद अहमद कुट्टेच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला। कुट्टे 4 वर्षांपासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे, तर दहशतवादी जाहिद अहमदचं घर सुद्धा जमीनदोस्त करण्यात आलं। एहसान उल हक आणि हरीस अहमदची घरं आयईडी स्फोटानं उडवून देण्यात आली। एहसाननं 2018 मध्ये पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षण घेतलंय। एहसान अहमद शेखचं दुमजली घर पाडण्यात आलं। शेखचा 2023 पासून दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आहे, तर आदिल हुसेन आणि आसिफ शेख यांचीही घरं स्फोटात उद्ध्वस्त करण्यात आली।